Hello dear students, I am Vaishali. Today we are going to third standard second lesson number work part first page number 589. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सेकंड लेसन. तर बघूया नंबर वर्क. इन द टेबल बिलो कलर द बॉक्सेस ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 10 रेड. The boxes of the numbers 11 to 20 green. Okay, thus color all the boxes using different colors. आता काय म्हणलेत 1 to 10 या नंबरमध्ये बघायचं, त्याच्यामध्ये 1 to 10 ला काय रेड कलर द्यायचं. ओके, चला तर मग आपण रेड कलर द्यायला सुरुवात करूया. मी पेन्सिलनी कलर करते, रेड कलर नाही पेन्सिलनी कलर करते. तर सेकंड लाईनमध्ये 8 नंबर सापडलेला आहे पहा. पूर्ण ऑल बॉक्सेसमध्ये 1 to 10 ला रेड कलर द्यायचं आहे. लक्षात येत आहे का पहा. 5 हे 1 to 10 मधला आहे. थर्ड लाईनमध्ये 4, पुढे पहा 1, फोर्थ लाईनमध्ये 1 ला कलर करायचा आहे, पुढे 2 ला कलर करायचा आहे, त्याच्यानंतर त्याच लाईनीमध्ये पुढे 9 ला कलर करायचा आहे, रेड कलर करायचं आहे, 10 ला कलर करायचा आहे. नेक्स्ट वन पहा नाही आहे. त्याच्या नेक्स्ट लाईनीत 3 ला कलर करायचा आहे, त्याच्या नेक्स्ट लाईनीत 6 ला कलर करायचा आहे, त्याच्या नेक्स्ट लाईन पहा 7 ला कलर करायचा आहे, त्याच्या नेक्स्ट लाईनीत आहे का नाही. तर हे आपण बघितलेलं आहोत. 1 to 10 रेड कलर करायचा आहे. मी पेन्सिलनी कलर केलेली आहे, तुम्ही रेड कलर करा. 11 to 20 ग्रीन कलर द्यायचा आहे पहा. 11 to 20. आता 11 to 20 मध्ये पहा 18, वर पण 19, फर्स्ट लाईनमध्ये पण 19 आहे. बाय मिस्टेक ते मी नाही केलं, तुम्ही करून घ्या. 19 पण आहे 11 to 20 मध्ये. ओके, नेक्स्ट वन 13, नेक्स्ट वन 17, नेक्स्ट वन 16, नेक्स्ट वन नाही आहे. पुढे पाहूया 12 ग्रीन कलर द्यायचा आहे. हे तुमच्यासाठी हे खेळ आहे. 14, 11, पुढे पाहूया 15, त्याच्यानंतर पहा 20. ओके, असंच आपण पुढे डिफरंट कलर 21 to 30 पर्यंत वेगळा पर्पल कलर म्हणा, ब्राऊन कलर म्हणा, असं दस कलर ऑल द बॉक्सेस युजिंग डिफरंट कलर. डिफरंट कलर तुम्ही द्यायचा आहे. तर पुढे बघूया. तर डिफरंट कलर तुम्ही द्यायचा आहे. तर नेक्स्ट वन बघूया. पुढचं आहे इनवर्ड्स आहे पहा. रायटिंग द नंबर्स फ्रॉम 26 to 99 इनवर्ड्स. आता तिसरीच्या विद्यार्थ्यांना ॲटलिस्ट 1 to 100 पर्यंत तरी इनवर्ड्स यायला पाहिजे. ओके, त्यांनी काय म्हटलं 26 to 99 इनवर्ड्स म्हणलेत. आता पहा 26, फर्स्ट वन आहे 26. 26चं स्पेलिंग काय येतं TWENTY SIX 26, 27, 28, 29, 30. असेच आपण कंप्लीट 99 पर्यंत लिहिणार आहोत. ओके, पूर्णपणे पहा. तिसरीच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट टू 1 to 100 पर्यंत इनवर्ड्स यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट वन आहे पहा 3 डिजिट नंबर्स. 3 डिजिट नंबर्स इंट्रोड्यूस करणार आहे मी पहा. इन द एम्प्टी बॉक्सेस राईट द नंबर इन वर्ड्स. ओके, आता जे रिकाम आहे ते भरून घ्यायचं आहे. हंड्रेड्स, टेन्स, युनिट्स. आता नंबरमध्ये पहा इन फिगर इन वर्ड्स लिहायचं आहे. आता फर्स्ट वन पहा, या बॉक्समध्ये 100 पेन्सिल आहेत.
आणि त्याच्या बाहेर एक पेन्सिल आहे 101. मग काय तर 101 101 101 असं पूर्णपणे आपण लिहून घेणार आहोत. नेक्स्ट वन पहा 100 बॉक्समध्ये आणि बाहेर 2 आहेत मग 102 102 इनवर्ड्समध्ये लिहून घेणार आहोत नंबर्स अँड इनवर्ड्स. आता नेक्स्ट वन 103 आपण लिहून घेणार आहोत. त्या बॉक्समध्ये त्यांनी एच म्हणजे 100 पेन्सिल ठेवलेले आहेत आणि बाहेर 3 पेन्सिल ठेवलेले आहेत. मग 103. मग आन्सर काय तर लिहून घेऊया 103. ओके. नेक्स्ट वन आहे पहा 104 104 लिहून घेऊया 104. ओके. असंच आपण पूर्णपणे लिहून घेऊया. लक्षात येतंय का पहा. काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विद्यार्थी कमेंटमध्ये सांगू शकता. काय कळत नसेल तर मी व्हिडिओ परत एकदा बनवून तुमच्यासाठी टाकते. क्लासमधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. क्लासमध्ये विद्यार्थी पाहून मला सांगा काय समजलेलं नाही आहे ते. क्लासमध्ये पण आपण लिहून घेऊ शकतो. ओके. 110 पर्यंत लिहून पूर्ण झालेला आहे पहा. आता आपण नेक्स्ट वन बघणार आहोत. पुढच्या पानावरचं आपण आता बघणार आहोत. लक्ष द्या काय म्हणलेत. आता त्यांनी पहा 3 डिजिट नंबर्स इंट्रोडक्शन आहे. ॲज शोन इन द टेबल स्ट्रिंग द राईट नंबर ऑफ अ bonds on the wire. Write the number in the figure and inwards. इथं पण इनवर्ड्स लिहायला सांगितले आहेत पहा. आता H मीन्स काय. H मीन्स 100, T मीन्स टेन्स, U मीन्स युनिट. आता पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. 100 किती आहे 2 मीन्स 200 येणार. T म्हणजे टेन्स किती आहेत 5 आहेत आणि युनिट किती आहेत 4 आहेत. तर किती येते पहा 254. मग इनवर्ड्समध्ये तेच आपण लिहून घेऊया 254. आता नेक्स्ट वन पण सेम तसंच आहे. 100मध्ये किती आहे 600 10 1 युनिट 7 असेच आपण 617 इनवर्ड्समध्ये लिहून घेणार आहोत. 617 असेच आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
सगळे सोडून घेतलेलं आहोत. पहा लास्ट वन राहिलं आहे. लास्ट वन जे राहिलं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर सांगायचं आहे. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहून कमेंटमध्ये आन्सर नक्की सांगायचं आहे. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.